पुलावसाठी टाकत आहे तेजपान, मोठी इलायची, लवंग, कलमी हे सगळं. ठीक आहे. हे आपण कढईमध्ये टाकत आहे राई आणि जिरा. मी दही पिसलेलं आहे, त्यामध्ये बेसन, मीठ, हळद वगैरे सगळी टाकलेली आहे. आता टाकते लसूण कट केलेला. हेपर्यंत आपण पुलावकडे लक्ष देऊ. पुलावमध्ये मी टाकत आहे हिरवा कांदा. आज आम्हाला थोडा उशीर झालेला आहे, 8 वाजून गेलेले आहेत आणि आमच्या आज स्वयंपाकाला ठिकाण आहे, कारण आज पौर्णिमा आहे. मग पूजा वगैरे करायला वेळ झालेला आहे. हिरवा कांदा टाकला आहे. लालसर व्हायचं आहे, लवकर थोडंसं झालेलं आहे. आता यामध्ये टाकत आहे मी मिरची. इकडे कांदा झालेला आहे, तर मी दरदरा मिरचीचा पेस्ट जिरा केलेला आहे. दही टाकत आहे. कारण इकडे जळत होतं का लसूण पटकनच तो करून टाकले होते. नमक वगैरे मी सगळंच टाकलं होतं. आमच्याकडे पातळ कढी खातात, आम्हाला पातळच कढी आवडते. आमच्याकडे कढीपत्ता नाही. कढीपत्ता थोडंच नाही आमच्याकडे. आम्ही फ्लॅटमध्ये राहतो म्हणून आम्ही कढीपत्ता कुठून आणू? सांगा बरं तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं. आता मी टाकत आहे यामध्ये दरदरा केलेला मिरची आणि जिऱ्याचा पेस्ट. दरदरा पिसवायचा आहे. छोटे मुलं आहेत त्यामुळे पिसूनच घेते, कारण मिरची मुलाच्या तोंडात गेली नाही.